लगीन होतला. छायाताईचं लगीन नाही होतला. अहो पण एवढ्या कमी दिवसात नाही म्हणजे सगळं व्हायत, पण स्थळाचा काय? पोरगी मिळूक होईना. माधव शिकलेलो हा, पोरगी तशीच मिळूक होईना. तालेवाराची लेख बघीन, धूम धडाक्यात लग्न लावीन. दत्ता अण्णा सगळं मी बघतोय, सगळी तयारी करते, काय कमी पडूचा नाही. हा पाण्यासारखं पैसो खर्च झालो तरी चला. अख्खो गाव आता बघीत लगीन कशाक म्हणतात का. दत्ता सगळा होईत ना येळेत, आणि तसा झाला नाही तर ह्यांचा राग तुका माहित हा. हे सगळं होईल. आता फक्त नवरदेवानं बाशिक बांधून तयार राहायचा. माझा दादाचं लगीन, माझ्या दादाचं लगीन. मी देडो आणि नवरो. देवा तोंड वर काढा. माधवा घे. अरे काय झाला? काय नाही, काय नाही. नाना इतक्या वर्षांनी घरात लगीन कार्य होता. आहे सून येतली घरात, आता तुझं आराम होईल. अरे सुनेक काय राबवतली मी. अरे सुनन का लेकी सारखा ठेवीन. घे साखर. आता तुझा पण लगीन लवकर होय. अभिरामा आता नको हा, वरातीत नाचा. घे साखर घे. अगं भाऊज येतली घरात. करा एकमेकांचा तोंडगोड. सगळ्यांचा भला होऊन दे. माझाच भला झालेला कुणाक बघवणार नाही. अगो छाया सगळी जण बघत राहते असा लगीन लावणार असे माधवाचा. काय गो काय झाला तुका? माका काय झाला? माका काय जाऊक नाही, आणि माझा काय झाला तरी तुमका काय फरक पडता नाही. ह्या बघ छाया, माका घरात वाद नकोत. वाद नको होत ना तुका? मग जा हैसून तुझ्या थोरल्या लेकाच्या लग्नाची तयारी कर. त्याच्या लग्नात तुका काही एक कमी पडक नको. अगो तुझा काय कमी केला मी? काय केलास माझा चांगला? तू तर माका कधी डोळ्यासमोर धरूक नाही. सारखे आपला माधवा, दत्ता, अभिरामा नुसता नावाचा पोटचा असे मी, नाहीतर माका वागणूक देतात अशी सारखी. देवान तोंड दिलेला म्हणून काय बोला नको. अगो तुझं चांगलं झालेला बघवणार नाही आमका. तर भगवत असतात अण्णांनी असा चेडवा घरात बसवून झिलाच्या लग्नाचं घाट घातला नसतो. माका घरात बसवतास? अगो आज ना उद्या तुझं लगीन होतालाच. कधी? माझा वय झाल्यावर कोण करताला माझ्याशी लगीन? आणि त्यात अण्णांनी असा या सगळ्या माधवाच्याच लग्नात उधळला तर काय मग काय जाताला? तू का तर काय सून येतली ना, तू एक काम कर, तिकडे सोन्यान मडवून टाक सगळा आणि लेखीत ठेव लंकेची पार्वती काढून. घबरवशील? अगो इतक्या वर्षां घरात कार्य होता आणि तुझा आपला चाललेलाच हा माझा माका. तुझ्या किती पोटात दुखता हा? माधवाचं लगीन आधी होता म्हणान की त्याचा लगीन धूमधडाक्यात होता म्हणान? हा बघ अगो तुझ्या येस पण आम्ही करतलो. एकुलती एक लाडकी लेक असा सामशे. तुका काय असाच पाठवणारच आम्ही हे घरात बसून ठेवणार? बसवून पण ठेवशात, तुमचं काय नाही. मी काय म्हणतोय, माका असा बसवून ठेवण्यापेक्षा तू माझं गळं दाबून टाक. काय बोलतोस? बोलशील तू? घे मी घबरावतलय, पण गावाचा काय? गाव काय म्हणतो? अण्णांनी चढवा घरात बसवून ठेवल्यानी छायाचं लगीन करूच नाही काय? हा अण्णांच्या चेडवात काय खोट असा काय? कोणा कोणा काय काय सांगतलो तू? बोल आता, बोल आता. किती घबरवलं? ह्यांच्याशी बोलतोय मी. जा अण्णांशी बोलता.
चाललास? अहो आता बोलशील? घरात लगीन काढलास नाही, चांगला हा. तुम्ही म्हणशात तसाच होईत. मग हे अडला काय? घरात चेडू हा लग्नाचा वय झालेला. आधी त्याचा म्हणजे घरात लग्नाचा वय झालेला चेडू असताना लोक म्हणतात कोण की काय बोलात? कोणाची हिंमत हा? कधी काय करायचा माका शिकू नको. माझ्या दारातनं वरात गेली हा, अशीच वरात त्या वच्चीच्या दारातनं काढी. त्यासाठी झिलाचाच लगीन करू खोया, तरच वरात दारात येता ना. हा, तेव्हा खुळ्यासारखा बोलणं बंद कर. आणि चेडू गुडघ्यात बाशिंग बांधून तयार असात तर ते का सांग, गळ्यात धोंडो बांधून बावीत ढकलेन म्हणान. कळला? झाला तेवढाच करू रवला हा. जीव केव्हा तुम्ही माझो घरात बसवून ठेवा माका. माझा भला झालेला बघवणार नाही तुमका. त्या खुळ्या काशीचा पण लगीन झाला. अगो काय गो, काय झाला? कोण इला नाही अजून? लग्नात कोण इला होता? हैसर कोण कोणाचा नाही. आपला घर नी आपण ह्या लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवशील? आपलं घर आणि आपण. हा, बच्चे, आपल्या लग्नाचा आठवता? किती माणसं हिलेली वाड्यावर, किती काय काय केलेला नाही. सगळा दाखवू. लक्ष्मी म्हणान घरात आणल्यानी लिखाईसर येऊन पडलंय बघा. माझाच चुकला. धोंडो बांधून घेतलंय ना गळ्यात. कोणीला नाही म्हणून मी काय करूचा कमी करणार नाही हाय. रे शोभाची हळकून काढ. निघो तू ह्याची हळकून काढ बघू. आणि मग शोधा सुपारी. आता सुपारी शोधूची काय? वाद सोडा. नाही, मी नाही सोडणार. ना नाईक हसं मी अण्णा नाईक. अत्तर अत्तर. मिळाली सुपारी. काशी माझी सून जिंकली. काय आता एक करायचा. काशी तू हैसर बसायचा. गो आणि तू हैसर येवा. बस ये गो. बस. काय गो, कोण भारी? सून भारी. जा बोलात ता करीत. अण्णा नाईकाचो जीव जळा तशी सून गावलेली आ. काय काय गो, थैली सगळी लक्ष्मी हैसर घेऊन येशील ना? बघा बघा, हे दप्तर नेते ही शाळेत. इतर मुलांकडे बघा जरा. आणि ही सरकारी नोकराची पोरगी. अगं सुषमा, याच्यापेक्षा ना तू पिशवी ने, त्यात ठेव पुस्तकं. पगार झाला की घेऊन दे ना सुषमा. थोडे दिवस काढ. हे असंच, हेच ऐकत ऐकत मी सुद्धा दिवस काढत आले. पण काय झालं? काहीच नाही. असंच आयुष्य ढकलत आले मी. अहो निदान पोरीच्या वाटेला तरी हे आणू नका तुम्ही. सुषमा,
बाळा तू काळजी करू नको, मी आणेन तुझ्यासाठी दप्तर. तू कुठून घेऊन देशील? बघते मी, 4 घरची पोलकी शिवीन मी, पण मी आणून देईन तिला दप्तर. मी बघतो कुमुदिनी. हा बघितला ना तुम्ही, आज दप्तरासाठी पैसे नाही, उद्या तिच्या शिक्षणासाठी पैसे नसतील. असं काही होणार नाही. बघच, आपली सुषमा खूप शिकेल. अरे अण्णा, या या या, नमस्ते, या या, बसा. इथूनच जायत होतंय, माका वाटलाच तुम्ही घरात असणार म्हणा. हा इलय भेटू. बरं केलं. अगं बघतेस काय, चहा टाक ना. पाटण करा नू, सगळा बरा असा ना? हो, सगळं छान सुरू आहे. अण्णा मला नवीन दप्तर आणून द्या. अगं अगं सुषमा, असं बाहेरून आलेल्या पाहुण्यांसमोर असं काही मागू नये. अण्णा माफ करा, ती लहान आहे अजून, तिला एवढी समज नाही. उद्याच्या उद्या 10 दप्तर पाठवून देत आहे. अहो अण्णा नको, चुकलं तिचं, तुम्ही नका पाठवू. पाटण करा नू, मी काय परको असंय? हा छे छे अण्णा, तुम्हाला तर आम्ही आमच्या घरातलंच समजतो. काय हो हो. आणि तसही सुषमा तुमच्या मुलीसारखीच आहे ना? हो ना? हो हो हो. तर आपल्यालाच लाड पुरवायला हवेत. आई बाबांना वय तर असं असतं अण्णांचं. त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडे शब्द टाकला की ते लगेच झेलतात, सगळ्यांचेच हट्ट पुरवतात. ठीक आहे, पण हट्ट पूर्ण करायला वेळ लागतोच ना. हे बघा अण्णा, यांचं ना हे असं असतं. आता हे चाललेत कामानिमित्त बाहेर, 2 दिवस नसणार आहेत. मग घरात कोण असणार? मी आणि ही सुषमा. ही कोणाचं डोकं खाणार? माझं. कारण घरात कोण आहे? मी एकटीच. आणि असा कोणता मोठा हट्ट केला हो हिने की ज्याच्यासाठी 2 आठवड्यापर्यंत वाट बघायची? आता तुम्ही 2 दिवस नसालच ना? हा, काय बरोबर ना अण्णा? हट्ट पुरवूच लागता पोरांच. घ्या, गरम आहे तोवर. नाही, चहा थंड होईल. अण्णा, मी कधी खयल्या बाबतीत हट्ट केलंय नाही. माका आधीपासूनच मुंबईत शिकूक जाऊचा होता, पण मी बोललाय नाही ना, नाही बोलले. त्या छाया त्याका जे वया ना ते कसाही करून मिळवल्या, पण माका जा मिळाला ना त्यातच मी समाधान मानलंय. म्हणान मी जे सांगताय ते ऐकशाल. माका ह्या लगीन करूचा नाही. हा खरंच मी ह्या लगीन करूक शकणार नाही, कारण माझा दुसरीकडे प्रेम. दुसरी प्रेम. प्रेमाचा अण्णा लगीन नाही करूचा. काय बोलत होतास? घबरो ए साहेबा, कोणाक सांगा नको. हा इसर, हा इसरले. काय माधवा, काय शिकवत असते का? दत्ता भाऊ लगीन. काय लग्नाचा? माधव भाऊ लगीन. पांडू जातो. अभिराम काय करता बघ. हा गेला, जा जा. हा साहेबा. माधवा, लग्नाचा विषय काढलो, किती लाजतस? आता काय घोडो मैदान लांब नाही. हा घोडो तयारी करू घे सगळी. तुका बघ लग्नात खांद्यावर घेऊन नाचवीन मी. मेलय. हा मेलय. आयुष्य
काय रघु झाली सोय? एवढं करून तुझ्या नशिबी शेवटी लिंब, नारळ आणि मिरच्या. हे आता पहिले सारखं रवाक नाही आणि त्याच्यातही कोणी इलोस तर अण्णा तो डोळा असा. अरे वा, 100 वर्ष आयुष्य आहे. अरे काय चालला? काय नाही, आठवण काढत होता. काय रे रघु, काय झाला? काय नाही, तू येऊक नाही म्हणून चौकशी करी होते, तितक्यात तू इलस. ओ अण्णानू, काय अण्णानू, काय हा लवकर निघालास पाटणकर? नाही म्हणजे माका तसा म्हणूचा नव्हता, म्हणजे माका म्हणूचा होता की लवकर निघालास ना म्हणून निरोप पाठवलेलो हा. नानू, 5 बदाम पाठवल्याने पाटणकर बाई. अण्णा काय रे? नाही, स्थळ बघितलंस काय काय माधवासाठी? आहे एक मुलगी, वडिलांचा जमीन जुमलाय चांगला, एकुलती एक आहे. उद्याच बोलवून बोलणी करून घ्यावी म्हणतो. अरे उद्या नको, अमावास्या असा. मग काय झाला? अरे सगळा व्यवस्थित होऊ गया म्हणून सांगत. एकदा माधवचा लगीन जाऊ दे, मग बघ कसा वच्चीचा करतय. एका दाखवून दी लगीन काय असतात आणि सगळ्या गावाकडे दाखय. गावातली माणसाना लांडग्यासारखी असत, गेली नाही पण मागसून ह्याच्या त्याच्याकडून अहेर पाठायचे. वाईट, मी पण ऐकलंय ना. गेले ना आहेर? होय. बघे घरातलो आहेर पाठवू होयो काय? नेने हो पाठव ना. जोडट्या जा, आपलं आहेर पोचून ये. जा. हो, सांच्या दरवाजा किती बंद करत? लक्ष्मी आता ओ आपल्याकडे कधी इली या? तिची वाट थैसर अण्णाच्या घराकडे जाता. हा आता ही आयराच्या निमित्ताने इली ना, त्याका पण नजर लागतली. हा ही बघा पाकिटा इली 4-5 रे लिव. बाबलो असा. बाबलो हा. त्याने 15 रुपये. ह्या माझ्या माहेर सुनिलेला तो पक्को आणि त्याची बाई लिहिली होती ना, 50 रुपये. आणि ही 2 भांडी इली आहेत ना याच्या माहेर सून, त्याच्यावर बघा कोणाची नावं आहेत ती. कोण असा? लक्ष्मीन दरवाजा नाही ठोकावलेलो हा. हो शोभा, दरवाजा उघड. होय. कोण हा गो? आहे रिलो. कोण घेऊन इला? माका काय माहित नाही, घेऊन ये. होय. आहेर नायकांका आहेर इलो, माझ्या लग्नाचो आहेर बघू. अरे नायकांनू थांबा, मी बघतोय. नाही अण्णा नाही. हो, या काहीला सांच्या घरात या कोणी केलेला कळला ना? गो माची आण. माका माहित नाही काय या कोणी केला ना हाता?
कोणी केल्यान हा त्याच्या मड्याची अशीच राख होईल. ही अण्णा नाईकाच्या